नमस्कार. आज तारीख आहे 18 डिसेंबर आणि दिल्लीचा श्वास खरं तर पुन्हा एकदा कोंडलाय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे AQI तो जवळजवळ 500च्या घरात पोचलाय आणि सरकारने ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू केलाय. आज आपण हेच बघणार आहोत की हे जे उपाय आहेत ते खरंच काम करतात की फक्त सामान्य माणसाला त्रास होतोय. बरोबर. आणि यात फक्त सरकारी कारवाई नाही, लोकांचा संताप आणि तज्ज्ञांच्या मते या उपायांमध्ये नेमक्या काय त्रुटी आहेत यावरही आपण आज सविस्तर बोलणार आहोत. तर मग सध्या परिस्थिती काय नक्की? दिल्ली नोडा सीमेवर तर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. हो, आणि दिल्ली बाहेरच्या ज्या नॉन BS6 गाड्या आहेत त्यांना शहरात प्रवेशच नाहीये. आणि नियम मोडला तर? सरळ 20,000 रुपयांचा दंड किंवा गाडी परत पाठवली जातीये. अच्छा, म्हणजे 10 वर्ष जुनी डिझेल आणि 15 वर्ष जुनी पेट्रोल गाडी असेल तर तिलाही अडवलं जातंय. अगदी. पण या सगळ्याचा फटका बसतोय सामान्य माणसाला. फरीदाबादचे एक रहिवासी आहेत राकेश. त्यांचं म्हणणं ऐकून खरंच चीड येते. ते म्हणतायत प्रदूषण नियंत्रणात आणायला सरकार अपयशी ठरलंय आणि दंड आम्ही भरतोय. आणि त्यांचा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. ते विचारतायत, सरकारी बसेसच्या प्रदूषणाची तपासणी का होत नाही? हा प्रश्न एकदम बरोबर आहे. बरोबर. पण ही कारवाई म्हणजे अचानक नाहीये. पोलीस एक पोर्टेबल मशीन वापरतायत. अच्छा. हो, गाडीचा नंबर टाकला की तिचे BS नॉर्म्स आणि PUCCची वैधता सगळं लगेच कळतं. हा GRAP 4चा भाग आहे. म्हणजे यात बांधकाम थांबवणं, शाळांना ऑनलाईन वर्क घ्यायला सांगणं, हे सगळं आलंच. हो, ते इतर नियमही आहेत. पण राकेशांचा प्रश्न महत्वाचा आहे. एका गाडीला थांबवण्यामागे प्रदूषणाचं नेमकं काय गणित आहे? सरकार हे का करते? याचं गणित खूप खूप गंभीर आहे. हिवाळ्यात दिल्लीच्या PM 2.5 प्रदूषणात फक्त वाहतुकीचा वाटा 20 ते 40% असतो. 20 ते 40%? फक्त गाड्यांमुळे. हो, आणि मुख्य म्हणजे दिल्ली NCR मधली जवळजवळ 37% वाहनं ही BS3 किंवा त्याहूनही जुनी आहेत. एक मिनिट, 37% म्हणजे रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक 3 गाड्यांमागे एक जुनी गाडी आहे? अगदी. आणि ही जुनी वाहनं नवीन वाहनांच्या तुलनेत 31 पट जास्त पार्टिक्युलेट मॅटर. 31 पट? म्हणजे एक जुनी गाडी चालवणं हे जवळपास 30-31 नवीन गाड्या चालवण्यासारखं झालं. हे अविश्वसनीय आहे. हो, 31 पट जास्त पार्टिक्युलेट मॅटर आणि 16 पट जास्त नायट्रोजन डायऑक्साईड. पण मग यात फक्त गाड्यांचाच दोष आहे का, की अजून काही कारणं आहेत? नाही, इतरही कारणं आहेत. औद्योगिक उत्सर्जन आहे, साधारण 9.2%. मग शेजारील राज्यांमध्ये जे पिकांचे अवशेष जाळतात ते एक मोठं कारण आहे. आणि दिल्लीच्या आसपासच्या जिल्ह्यांचं काय? खरं तर झज्जर 12.3% आणि सोनीपत 8.8% यांसारख्या जिल्ह्यांमधून येणारं प्रदूषणही दिल्लीची हवा खराब करते. ठीक आहे, म्हणजे नियम कडक आहेत आणि लोक त्रस्त आहेत. पण हे तर दरवर्षीच झालंय. मला प्रश्न पडतो की हे उपाय खरंच काम करतात का, की आपण फक्त एक दिखावा करतोय? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा उचलला आहे. माजी परिवहन आयुक्त आहेत अनिल चिकारा. त्यांच्या मते सरकारचे जे उपाय तात्पुरते आणि शेवटच्या क्षणी केलेले म्हणजे नी-जोक रिॲक्शन्स आहेत. म्हणजे ते या उपायांना मानत नाहीत? नाही. ते म्हणतात की बनावट PUCC प्रमाणपत्र आणि राज्यांमध्ये समन्वयाचा अभाव या खऱ्या समस्या आहेत. केवळ वाहनांवर बंदी घालून प्रश्न नाही सुटणार. मग त्यांच्या मते उपाय काय आहे? 2 मुख्य गोष्टी. एक तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करा आणि दुसरं भंगार धोरण म्हणजे स्क्रॅपेज पॉलिसी ती अधिक प्रभावीपणे राबवा. बरोबर आहे, कारण रस्त्यावर तपासणी करून तुम्ही बाहेरून येणाऱ्या गाड्यांना थांबाल. पण शहरात आधीपासूनच असलेल्या लाखो जुन्या गाड्यांचं काय? अगदी. म्हणजे आजच्या चर्चेचा विरोधाभास असा आहे की दिल्लीच्या प्रदूषणावरचे उपाय हे बाहेरच्या लोकांवर आणि सामान्य नागरिकांवर केंद्रित आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हो. पण मूळ समस्या जसं की बनावट प्रमाणपत्र आणि आंतरराज्यीय समन्वयाचा अभाव त्या तशाच आहेत. आणि याच विचाराने मी श्रोत्यांना सोडून जाऊ इच्छिते की सध्याची कारवाई दिल्लीत बाहेरून येणाऱ्या वाहनांना रोखत आहे ते ठीक आहे. पण शहराच्या आत असलेल्या लाखो जुन्या गाड्यांचं काय? आणि बनावट प्रदूषण प्रमाणपत्रांची जी समस्या आहे तिकडे पाहता ही रस्त्यावरची तपासणी खऱ्या समस्येवरचा उपाय आहे की केवळ एक वरवरची मलमपट्टी?